रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। नैना प्रकल्प बंद करण्यासाठी तुरमाळे पनवेल येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज 14 डिसेंबर रोजीचा 9वा दिवस। नैना प्रकल्प बाधित 12 शेतकरी आमरण उपोषणाला सहभागी झाले। या आमरण उपोषणाला तालुक्यातील सर्व गावांमधून शेतकरी, नागरिक येऊन पाठिंबा देत आहेत। आजचा 9वा दिवस उपोषणकर्त्यांची तब्येत ही अतिशय खालावत चाललेली आहे। नैनाबाबत तसेच या आमरण उपोषणाबाबत सर्व स्तरातून विरोध होत असला तरी आद्य नैना प्रकल्प बंद होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचा निर्धार अनिल ढवळे यांनी केला आहे। त्यांच्यासोबत दमयंती भगत, जयराम कडू, मधुकर पाटील, समीर पारधी, रवींद्र गायकर, सुचित पाटील, रुपेश मुंबईकर, नरेंद्र भगत, कमलाकर भगत आणि शालिनी ठनगे, जानवी ठाकूर हे या उपोषणामध्ये सामील झाले आहेत। शेतच्या माध्यमातून पण जमिनींच्या वरती शेतकऱ्यांचे आक्रमण उपस्थित होते। ते म्हणजे असं तुम्हाला विशेष इथे सांगते की सेन हा पेण तालुक्यामध्ये ट्रेनिंग द्यावं, त्यांना रोजगार द्यावा, त्यांना मार्केटिंगची व्यवस्था करावी, अशा प्रकारचे हे जे सगळं चालू आहे ते खूप चुकीचं चालू आहे। आणि एक मी माणूस म्हणून कायमच माझा प्रत्येक आंदोलनांना पाठिंबा असणारच आहे। जिथं चुकीचं आहे तिथे मी नक्कीच लढा देणारच आहे। फक्त एकच एवढं सांगू इच्छिते सरकारला की जे तुम्ही जे आहे काही चालू केलेलं आहे तर हे लवकरात लवकर थांबवावं आणि जी माझी गरीब जनता आहे, शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या। आज 9 दिवस झाले तरी आज इकडे कोणी फिरकलेलं नाहीये, हे तर खूप वाईट वाटतंय की जे आपण मतदान करतो त्याच जर जनतेकडे तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल तर खरंच त्या जनतेचं वाईट वाटतंय। आणि सरकारला नक्कीच एवढंच सांगेन की लवकरात लवकर आमचे जे प्रश्न आहेत ते लवकर सोडवावे। मी एक मावळ निरीक्षक, लोकसभा निरीक्षक म्हणून कायम माझा पाठिंबा लोकांना असणार आहे आणि त्याच्या अगोदर माझ्याकडे हे पद यायच्या अगोदरपासून मी नेहमीच प्रत्येकाला पाठिंबा देत आलेली आहे। तरी लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या एवढीच एक इच्छा आहे। मी रुपेश मुंबईकर आणि माझ्यासोबतच कालपासून आमच्या चिंद्रन ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजित पाटील, जे आपण 2-3 दिवसापूर्वी बघता की महिलांमध्ये खूप आक्रोश आहे, तरुणांमध्ये आक्रोश आहे, जे सन्माननीय आपले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार बालदी यांनी जे घृणास्पद वक्तव्य केलं त्यामुळे तरुणामध्ये खूप संताप आहे आणि त्यांचंच निमित्त पकडून त्यांना एक विरोध दर्शवण्यासाठी आम्ही सुद्धा तरुण कुठेही कमी पडता कामा नये, कारण महिलांचा वाढता सहभाग बघून कुठेतरी आम्हाला खंत वाटते की तरुणांनी सुद्धा सहभाग घ्यायला हवा आणि हा मेसेज संपूर्ण आपल्या पनवेल तालुक्यामध्ये प्रसारित व्हावा। यासाठी एक प्रतिमात्मक म्हणून आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपल्या समाजाचं आपल्याला देणं लागतं आणि ते देणं कुठेतरी पांग फेडण्याची वेळ आज आलेली आहे आणि ते फेडण्यासाठी आम्ही स्वतःहून आमच्या मर्जीनं आज येथे उपोषणामध्ये सहभागी झालेलो आहोत। नमस्कार। आजपर्यंत इथे जे 9 दिवस उपोषण चाललंय, व्यासपीठावरून मी कधी भाषण करण्याचा प्रयत्न नाही केला की काही नाही, पण आजची जी परिस्थिती दिसते की ह्या उपोषणकर्त्यांचे एकाचं 7 किलो, एकाचं 5 किलो, एकाचं 6 किलो असं प्रत्येकाचं वजन कमी झालेलं आहे। जर हे खाऊ पिऊन उपोषण करत असतं तर नाही, आमच्यासारखा कार्यकर्ता कधी वजन कमी करण्याचा विचार केला तर 2 महिन्यात 1 किलो सुद्धा आमचं कमी होत नाही आणि यांचं 8 दिवसामध्ये 7-7 किलो वजन हे मी माझ्या नजरेने बघतोय, हे भयानक आहे। आणि यांची टिंगलटवाली करणं हे खरोखर ज्या भूमीमध्ये दिवा पाटलांनी नेतृत्व केलेलं आहे, दत्तू शेटनी नेतृत्व केलेलं अशा भूमीमध्ये हे आमदारांकडून टिंगलटवाली करणं हे खरोखर म्हणजे लाज वाटणारी गोष्ट आहे। त्याच्यानंतर आपण विचार केलं तर आमचे जयरामजी कडू असतील तर यांच्याकडे बघून प्रेरणा भेटते आणि असं वाटतं की बाबा हा माणूस तरुणांना लाजवेल असं। आज त्यांना 9वा दिवस आहे, त्यांना ती नवरात्रीचा उपवास करण्याचा अभ्यास असल्याने ते आज करू शकतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर ते जे ही नवीन पिढी, रुपेश असेल, अजून आमचे सुजित असेल, ही नवीन पिढी जर आमची जोडली जात असेल, आपण बघू शकता का भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आहेत, जे कार्यकर्ते, ते सुद्धा येऊन इथे भेटी देतात आणि इच्छा व्यक्त करतात, पर्सनली भेटून सांगतात की बाबा नाही आम्हाला तुमच्या आंदोलनाची आमच्या जर आंदोलनामध्ये काही चूक असेल तर त्या
आंदोलनामधल्या चुका काढू नका, तर नैनामध्ये जे योग्य आहे ते सांगा. आम्ही नैना स्वीकारायला तयार आहोत, आम्ही विकास स्वीकारायला तयार आहोत. पण जर आंदोलनाच्या चुका काढून आणि नैना योग्य आहे हे सांगायचं नाही तर हे समाजावर अन्याय आहे. बोल. आम्हाला सावत्र वागणूक दिली जाते, आमच्याबाबत सावत्र भूमिका घेतली जाते की नैनामध्ये जी गावं आहेत ती गावं, मी जबाबदारीने बोलतो, नेहमी बोलतो की या गावांमधली जमीन आहे आज देशामध्ये सगळ्यात जास्त किमतीची जमीन आहे, जिथे सगळ्यात जास्त जेएनपीटी असेल, विरार अलिबाग कॉरिडॉर असेल, नवी मुंबई महानगरपालिका लगेच क्षेत्र आहे ते पनवेल महानगरपालिका असेल, मुंबई पुणे हायवे असेल, अशी सर्व विकसित होणारी बाजू आणि त्याच्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त जे व्हॅल्यू जी किंमत असल्या जमीन आणि ही लाटून याच्यामध्ये द्यायचं. तुम्हाला जर बघितलं की हे सगळं दलालांचं काम आहे. हे सिडकोची कॉन्ट्रॅक्ट असेल, जर MMRDA मध्ये एखादा रस्ता बनवायचं काम दिला तर ते 1 कोटीचा असेल तर सिडको त्याच कामासाठी 1.5 कोटी ते 1.25 कोटी रुपये देते. म्हणजे मोठी कॉन्ट्रॅक्ट ही मिळवण्यासाठी ते प्राधिकरण पैसे, आणि हे पैसे कुणाचे जातात तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे. हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आमची जमीन सिडकोच्या घशात घालून शेतकऱ्याचं 1 लाख करोडचं नुकसान करायचं आणि आम्ही 5,000 ते 10,000 कोटी रुपये एखादा कॉन्ट्रॅक्टर कमवणार असेल तर त्यांनी हे कृपया करू नये. आमचा समाज उद्ध्वस्त होणार आहे. आज बघा या लोकांच्या येऊन लोक नमस्कार करतात. हा, हे खरोखर समाजाने दिलेली आम्हाला पोचपावती आहे. धन्यवाद. आज आम्ही इथे महिला संघटन संपूर्ण इंडिया आघाडी नैना प्रकल्पग्रस्ताच्या जे काय प्रस्तावित सरकारने दिलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही इथे आलेले आहोत. आमचा संपूर्ण नैना प्रकल्पाला विरोध आहे. इथे जे आज आमचे बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे, तब्येत खालावलेली आहे. हजारो महिला माझ्या भगिनी आणि बंधू इथे या उपोषणाला समर्थन देण्यासाठी उपस्थित आहेत आणि अशा वेळेला अतिशय शांतपणे ह्या पनवेलमध्ये, ह्या रायगडमध्ये हे नैना प्रकल्पाच्या विरोधात उपोषण चालू असताना सरकारचे कान हलत नाही आहेत, सरकारचे डोळे आणि कान बंद ठेवलेले आहेत आणि याचा मी निषेध व्यक्त करते. कारण आज हजारो लोकांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. आमच्या वडिलोपार्जित आजोबा पणजोबांनी स्वकष्टाने ह्या जमिनी घेतलेल्या असताना त्याच्यावरती हा जो आघात केलेला जातोय सरकारतर्फे, आम्हाला विकासाला आमचा विरोध नाही आहे, पण विकास करताना आमच्या इथल्या स्थानिक शेतकरी बांधवांवरती जर का तुम्ही रोलर कुऱ्हाड टाकणार असाल तर त्याला आमचा विरोध आहे. आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीतर्फे नैनाचा जो हा उपोषण चालू आहे याला समर्थन देण्यासाठी इथे जमलेला आहोत. नैना प्रकल्प हा रायगड ही आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची, त्याच्या जवळ असलेलं प्रवेशद्वार आहे रायगड आणि जो विकास येतो तो विकास प्रथम रायगडमध्ये येतो. त्या अनुषंगाने इथल्या शेतकऱ्यावर सातत्याने अन्याय होत आहे. सरकारने सिडको असेल, एअरपोर्ट अथॉरिटी असेल, सेज असेल आणि आता नैना प्रकल्प असेल, या अनुषंगाने शेतकऱ्यांच्यावरती प्रत्येक वेळेला अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम इथले स्थानिक शेतकरी हे आज करत आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्ही इथे सर्व महिला जमलेला आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. यांच्याबरोबर आम्ही सातत्याने राहू अशी आम्ही त्यांना ग्वाही देतो आणि इथल्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आज तुम्ही जात्यात नसलात, चुपात असलात तरी उद्या कदाचित तुम्हालाही याला सामोरं जावं लागेल. तेव्हा केवळ नैना बाधित लोकांनीच शेतकऱ्यांनी इथं उपस्थित न राहता बहुसंख्येने इथं उपस्थित राहून हे उपोषण तुम्ही सार्थ करावं असं मी सर्वांना विनंती करेन.